नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। नरेंद्र मोदींकडून खाते वाटपासाठी 3 जणांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अमित शाह, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डांवर ही जबाबदारी असेल। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू शिंदेंसोबत स्वतंत्र बैठक घेणार आहेत। खात्यांची अपेक्षा आणि कोणती खाती देऊ शकतात यावर चर्चा होणार आहे। सर्वांच्या मागणीचा विचार करून यादी तयार केली जाणार आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊया प्रदीप यांच्याकडे। प्रदीप, वृषाली अगदी बरोबर आहे। खरं तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी सकाळी 10:30 वाजल्यापासून एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सुरू आहे। आपण पाहतोय की जे.पी. नड्डा यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, त्याचबरोबर राजनाथ सिंह, बी.एल. संतोष हे आलेले आहेत आणि सकाळी 10:30 वाजल्यापासून बैठक जी आहे ती जे.पी. नड्डा यांच्या घरी सुरू आहे। मात्र बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की खाते वाटपाची जबाबदारी जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 3 जणांवरती सोपवण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये जे.पी. नड्डा, अमित शाह, त्याचबरोबर राजनाथ सिंह यांचा समावेश आहे। एनडीएमधले जे घटक पक्ष आहेत, मग ते नितीश कुमार असतील, चंद्रबाबू नायडू, त्याचबरोबर शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्वतंत्र बैठका ज्या आहेत त्या खातेवाटपाच्या होणार आहेत। एनडीएची एकत्रित बैठक जरी झालेली असली तरी सुद्धा खातेवाटपाची बैठक जी आहे ती मात्र स्वतंत्ररित्या होणार आहे। कारण एनडीएमध्ये कोणती कोणती खाती जी आहेत कोणत्या पक्षांना मिळू शकतात या संदर्भातली अधिकृतरित्या चर्चा जी आहे ती वैयक्तिक स्वतंत्र बैठकीमध्ये केली जाईल आणि महत्त्वपूर्ण 3 बैठका ज्या आहेत त्या एनडीएच्या 3 प्रमुख नेत्यांकडून या ठिकाणी होणार आहेत, ज्याच्यामध्ये अमित शाह, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे बैठक घेणार आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।